अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे. पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनल. आज आपण पाहूयात मराठ्यांचे दासीपुत्र या पुस्तक वाचनाचा क्रमशः भाग दुसरा. प्रकरण 10वे. नारायणराव पेशवा 1772 ते 73. नारायणरावाची कारकीर्द अवघी 9-10 महिन्यांची आहे, परंतु ती कारकीर्द सैतानशाहीलाही लाजविणारी, बदमाशालाही खाली मान घालावयास लावणारी व नीच, दुराचारी, पापी माणसावरही कंडी करणारी अशी कारकीर्द झाली आहे. नारायणराव अत्यंत हेकट, दुराग्रही व उद्दाम वृत्तीचा, नीच अंतःकरणाचा होता. हा पेशवाईवर आला तेव्हा त्याचे वय अवघे 17 वर्षांचे होते. हा अत्यंत दुर्वर्तनी होता, त्यामुळे त्याला सातारकर छत्रपती पेशवाईची वस्त्रे देण्यास नाखुश होते. कारण या चित्पावन घराण्यात पेशवाई गेल्यामुळे सातारकर छत्रपतींना ती अत्यंत जाचकच झाली होती. म्हणूनच त्यांनी या घराण्याकडून पेशवाई काढून एखाद्या लायक इस्माला देण्याचे ठरविले. तेव्हा या उद्दाम व बदमाश पेशव्याने खालील प्रमाणे उद्गार काढले. जास्त मिजाज कराल तो साताऱ्याची तख्त खालचा करून ते पुण्याच्या तख्ताला नेऊन जोडेल. याला म्हणतात कृतज्ञपणाची कमाल. ही सापाची अवलाद आपल्याच वंशजावर अशी उलटेल असे जर श्री शाहू छत्रपतींना माहीत असते तर त्यांनी बाळाजी विश्वनाथाला जोड्याजवळ देखील उभे केले नसते. परंतु भवितव्य कोणालाच कळत नाही व ते काय करणार हेही कळू देत नाही. नारायणरावाने पेशवाईची वस्त्रे धमकी देऊन आणली खरी, पण तिची हकीकत ठाकरेकृत कोदंडाच्या टणत्कारात खालील प्रमाणे आहे. हकीकत येणेप्रमाणे जुन्या बखरीत आढळते. नारायण बल्लाळ वस्त्रे घेण्याकरिता साताऱ्यास आले. वस्त्रासमयी मनोदयानुरूप काही मतलब महाराजांचे करून द्यावे असे ठरावत असता नारायण जातीने शरीर सामर्थ्य व तारुण्यमद प्रकृतीही उद्दाम असा गर्विष्ठ स्वभाव होता. त्यायोगे वस्त्राचे समयी काही एक व्हावयाचे नाही म्हणून उरुबुरू बोलले. यावरून महाराजांची मर्जी जाऊन शिव्या देऊ, वस्त्रे देत नाही बोलले. तक्तास लावून घेऊ असे यांनी उत्तर केले. यावरून महाराजांच्या मुखातून शब्द निघाले, जे माजोऱ्या निसंतान होऊन मरशील, तुझे वाटोळे होईल, हा श्राप झाला. आणखीही फार श्रापे बोलले. नारायण यांनी वस्त्रे तशीच घेतली. शके 1694 नंदन नाम संवत्सरे सन सल्ला सव्वैन मार्गशीर्ष मास. अन्नदात्यांशी निमखरामपणा केल्याबद्दलचे आणि मराठी राज्याच्या तख्ताधिपतीशी उघड द्रोह केल्याबद्दलचे प्रायश्चित्त नारायणरावाला कसे मिळाले ते बखर पुढे सांगते. वस्त्रे घेऊन दरवाजा बाहेर निघताच मशालीची बत्ती झम्यास लागून झगा पेटला. आणखी अपशकून पुढे हत्तीजवळ गेले. जरी पटका हत्तीवर होता, जरी पटक्याची काठी मोडून तो खाली पडला. 2 अपशकून झाले. नंतर पुण्यास आले. नारायणरावाची उन्मत्त स्वारी पुण्यास आल्यावर त्यांचे वर्तन कसे होते याबद्दल जुन्या बखरीच्या साक्षी खाली दिल्या आहेत. फारच अविचारी वागणे, उन्मादपणा राज्यामध्येही वागू लागला. लोकांच्या स्त्रिया चांगल्या त्यावर बलात्कार, हळद कुंकवास नेऊन करून अगर बातमी लागल्यास पालखी पाठवून जबरी करावी, सातार संस्थांची निंदा करावी असा फार अविचारपणा आरंभिला. प्रभू ज्ञातीवर ग्रामण्याचा प्रारंभ केला. व्यभिचाराबद्दल केवळ रावबाजींनाच म्हणजे पळकुटाबाजी काही दोष द्यावयास नको. दुर्वर्तनाचा पाया त्यांच्या पूर्वीच्याच पेशव्याने घातलेला होता हे सिद्ध व्हावयास काही शिंगे राहिली नाहीत इत्यादी. वरील हकीकतीवरून नारायणरावाचा जो खून झाला त्याला जे कुत्र्याच्या भीतीने मरावे लागले ते योग्यच झाले असे कोणासही वाटल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय नारायणरावाखेरीज त्याची आई गोपिकाबाई व राघोबादादांची बायको आनंदीबाई यांची भांडणे चालत, कारस्थाने चालत, वाड्यात नीच, दुष्ट व हलकट कृत्ये चालत, ती निराळीच. नारायणरावाच्या वधास नारायणरावाची आई गोपिकाबाई व नारायणराव यांचे दुर्वर्तन व कृष्ण कारस्थानेच बहुतांशी कारणीभूत झाली. नारायणरावांची आई गोपिकाबाई ही मोठी कारस्थानी व दुराचरणी होती. तिचे वर्तन पेशव्यांच्या कुळास काळीमा लावणारे आहे असे राघोबास वाटत असे. कोदंडाचा टणत्कार पृष्ठ 90.
इंग्रजांचा पुण्यातील वकील विल्यम टेलर आपल्या रिपोर्टात म्हणतो की गोपिकाबाई व नारायणराव यांनी गुप्त खलबत करून दादा आणि सखाराम बापू यांचा खून करण्याची योजना तयार केली होती. हे कारस्थान उघडकीस आले म्हणून नारायणराव तसेच गोपिकाबाई व आनंदीबाई यांच्यातील कारस्थान विकोपास गेले व त्याचे पर्यावसन अखेर नारायणरावाच्या वधात झाले. आता गोपिकाबाई व आनंदीबाई या दुराचरणी व व्यभिचारिणी होत्या असे जर इतिहासच ओरडून सांगतो, तर गोपिकाबाईंच्या माधवराव, नारायणराव व आनंदीबाईंचा बाजीराव यांच्या जन्माविषयी घोटाळा का असू नये? ही गोष्ट संभवनीय नाही काय? असल्या प्रकारचा संशय कालत्रयी हे खोटा ठरणे शक्य नाही. याखेरीज नारायणरावाच्या वधाचे कारण आणखी एक दुसरे आहे, ते येणेप्रमाणे. नारायणरावाने आपल्या एका नोकरास भर रस्त्यात चाबकाने मारले होते. या अपमानाचा सूड उगविण्यासाठी नारायणरावास जीवे मारेल अशी त्याने प्रतिज्ञा केली होती आणि ती प्रतिज्ञा नारायणरावांचा खून करून त्याने शेवटास नेली. नवयुग 237-238. नारायणरावाच्या खुनाबद्दल सज्जन वृत्तीच्या माणसांना तरी वाईट वाटत नाही, कारण झाले ते योग्यच झाले असे त्यांचे म्हणणे आहे. श्री माधवराव लेले विविध ज्ञान विस्ताराच्या एप्रिल 1919च्या अंकात लिहितात की याचा ज्या तऱ्हेने वध झाला ती तऱ्हा ग्राह्य असली तरी राघोबादादा व आनंदीबाई यांना त्याचा खून करविना वाचून गत्यंतर नव्हते असेच म्हणावे लागेल. त्याचे खाजगी वर्तन अनीतीचे व अन्यायाचे असून सार्वजनिक व दरबारी वर्तनही गर्ह्य, उर्मट व उद्दामपणाचे होते. नारायणराव पेशव्याने पेशवाईची वस्त्रे मिळविण्याच्या वेळी केलेल्या निर्मर्याद व घर्य वर्तनाचे उपलब्ध वर्णन खरे असले तर ह्याच वेळी एखादा अस्सल पूर्व परंपरागत राजनिष्ठ प्रभूने किंवा मराठ्याने नारायणरावाला छाटून टाकले असते तरी त्यात काही वावगे होते ना. यापेक्षाही नारायणरावाची पापे भयंकर आहेत. मग दादासाहेबांचा बंदोबस्त करून ठेवला, देवपूजा करू देऊ नये की या योग्याने माझा भाऊ मारला असे म्हणून खोलीत ठेवले. दादासाहेबांचा अर्धप्रदाने सूर्यदर्शन घेतल्याविना अन्न भक्षू नये हा नेम होता. खोलीत राहिल्यामुळे 5 उपोषणे झाली. दादासाहेबांच्या स्त्रियेस लुगड्यात फंदाचे कागद लपविले, या निमित्ताने लुगडे फेडून छळना करावी. रा. ब. साने संशोधित नागपूरकर भोसल्यांची बखर. काही संशोधकांचे तर असे म्हणणे आहे की नारायणराव हा आनंदीबाईला नागवी करून छळना करूनच थांबला नाही, तर ती अत्यंत सुंदर असल्यामुळे एकदा दोनदा तिच्यावर बळजबरी करण्याचा देखील त्याने नीच प्रयत्न केला. सख्या चुलतीवर बळजबरी करणारा असा नराधम कुलांगार कार्टा या पृथ्वीच्या पाठीवर कोणीतरी असेल काय? अशांचा का खून होऊ नये व अशांच्या वंशजांना कुत्र्याची मौत तरी का येऊ नये? आता प्रश्न राहतो नाना फडणवीसाचा. काही उपदेवापी व खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करणाऱ्या लोकांनी नाना फडणवीसावर नसते सिंहाचे कातडे घालून त्यांचे मूळ गाढवी स्वरूप झाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु जोपर्यंत अजूनही जुनी पुराणी बंडे हयात आहेत तोपर्यंत पेशव्यांची अगर नानासारख्या पेशव्याची कृष्णकृत्य झाकली जाणे शक्य नाही. उलट चेंडू जोराने आपटला असता तो जसा वर जोराने उशी घेतो तद्वतच ही पेशवाई पापे जितकी दाबण्याचा प्रयत्न होईल तितकी ती जास्तच उजेडात येतील. नाना हा अत्यंत मुत्सद्दी शहाणा होता वगैरे बऱ्याच वावडूकांचे म्हणणे आहे, परंतु तो अत्यंत कपटी, कृष्णकारस्थानी, नीच दुराचरणी होता असे इतिहास बोंबलून सांगतो. रा. नातू लिहितात, त्याने म्हणजे नानाने जी कारस्थाने पुढे केली त्यांच्या योगाने पेशवाई रसातळाला गेली. तसेच धनुर्धारी लिहितात, शहाणा म्हणून नाणवलेल्या नानाच्या हातून मोठाल्या चुका आणि घोटाळे एकामागून एक असे सारखे होत चालले. त्या सर्वांचे कथन करणे म्हणजे मोठ्या खेदाचे काम आहे. फडणवीस नाना पृष्ठ 64. यावरून नानाच्या वृत्तीवर चांगलाच प्रकाश पडतो. नानाला शूर व सज्जन माणसे कधीच खपत नसत. त्यातले त्यात हा महादजी शिंद्यांचा अत्यंत द्वेष करीत असे.
नाना फडणवीसांनी ब्राह्मणांची सत्ता वाढविण्यासाठी व क्षत्रियांची अजिबात मानहानी करून टाकण्यासाठी शिंद्यांबरोबर विरोध माजविला व महादजी जर त्यावेळी नसता तर शिंद्यांचेही सर्वस्व घेण्यास नाना न चुकता. कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ 51. याच लेखकाचे महादजी शिंद्यांविषयी मत पहा. सर्व शिंद्यांच्या घराण्यात महादजी शिंद्यांसारखा धूर्त व धोरणी पुरुष झाला नाही. याचा ओढा सातारकरांकडेच होता, त्यात काही नवल नाही. नाना फडणवीसांच्या मनात ब्राह्मणांचे वर्चस्व राहावे व शिंद्यांच्या मनात सातारकरांच्या गादीचा अर्थात शिवाजीच्या वंशाच्या वैभवाचा पुन्हा जीर्णोद्धार व्हावा. हा जीर्णोद्धार जर महादजी अधिक जगता तर करू शकला असता. कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ 53. इतका हा उघड पुरावा असताही केवळ द्वेष बुद्धीने प्रेरित होऊन काही चितपावणी वळणाचे लेखक महादजीवर कल्पोलकल्पित भलता आरोप करतात व नानाची नसती स्तुती करून गाढवाला सिंह बनविण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतात. नानाची मजल तर इतकी गेली होती की नानाने जांबगावी महादजीस ठार मारण्याचा प्रयत्नही करून पाहिला. हे श्री नवलकर करत महादजी शिंदे उर्फ पाटील बाबा आणि नाना फडणवीस यांची तुलना या पुस्तकात सप्रमाण सिद्ध करून दाखविली आहे. तसेच शेवटी नानाने महादजी शिंद्यांचा उत्कर्ष न सांगून त्यास विष चारून ठार मारले असेही त्याच पुस्तकात पृष्ठ क्रमांक 41 वर सिद्ध केले आहे. अर्थात नाना म्हणजे पेशवाईतला कृष्णसर्प होता असे म्हटल्यास कोणी आमच्यावर आग का पाखडावी. दुसरे असे की नारायणरावाचा खून होतो व त्याच रात्री नाना पुणे सोडतो याचा अर्थ तरी काय. यावरून या खुनात नानाचा संबंध नाही असे कोणत्या आधारावर म्हणावे. नारायणरावाच्या हयातीत नारायणराव व नाना यांचा अनेक तऱ्हेचा झगडा सुरू होता. नारायणराव दुराग्रही व उद्दाम होता. नाना काव्यबाज व सत्ताभिलाषी होता. अर्थात दोघात वैर उत्पन्न होणे साहजिकच आहे. तसेच नारायणराव व्यभिचारी होता व नानाही व्यभिचारी होता. अर्थात परस्परांची नजर परस्परांच्या बायकांवर असणेही तितकेच संभवनीय आहे. नानाचा नारायणरावाच्या बायकोशी काही भलाबुरा संबंध होता असे इतिहासात नमूद आहेच. तेव्हा वैभव व कांता यांच्या लोभाने नारायणरावांच्या वधाला नानाने हातभार लावला असण्याचे संभवनीय आहे, नाही कोणी म्हणावे. पेशवाईच्या आमदानीतील पेशव्यांचा प्रत्येक क्षण, प्रत्येक घटका, दिवस, महिना, वर्ष अनीती व व्याभिचाराने भरलेला आहे. तेव्हा नानाचा या बाबतीत अपवाद ठरेल कसा. बरे, नानाच्या बाबतीत शूरपणाविषयी तर बोलावयासच नको. तो शूर नव्हता, तो भित्रा होता हे त्याचे भक्त देखील कबूल करतात. तेव्हा कपटी व भित्र्या माणसाकडून असलेच वाईट गोष्टी घडत असतात हे निर्विवाद आहे. असो, नारायणरावाने 9-10 महिन्याच्या अल्प कारकिर्दीत जो नीचपणा केला तो एखाद्या दुष्ट राज्याधिकारी व्यक्तीला 90 वर्षाच्या अवधीतही करता येणार नाही. अशा ह्या चंडाळ वृत्तीच्या पेशव्याचा शिवछत्रपतीच्या वंशजांच्या शापाने निर्वंश स्थितीत इसवी सन 1773च्या सप्टेंबर महिन्यात खून झाला व ह्या दुरात्म्याच्या हातून मराठशाही एकदाची सुटली. त्यानंतर सवाई माधवराव हा गादीवर आला. प्रकरण 11 सवाई माधवराव व नाना फडणवीस 1774 ते 95. नारायणरावांचा वध होताच पेशवाईकरिता हपापलेल्या व त्यासाठी वाटेल ते भलेबुरे कृत्य करण्यास प्रवृत्त झालेल्या राघोबादादाने अगोदर आपल्या हातात पेशवाईची सूत्रे घेतली. परंतु सत्ताभिलाषेने सैतान बनलेला कपटी नाना त्याला प्रतिस्पर्धी होताच. त्याने लगेच काही सरदारांच्या मदतीने बारभाई कारस्थान सुरू करून राघोबास पेशवाईवरून लगेच काही सरदारांच्या मदतीने पदच्युत केले व नारायणरावाची तरुण विधवा बायको गंगूबाई हिच्या नावाने राज्यकारभार हाकण्यास सुरुवात केली. यात नाना स्वराज्याविषयी कोणताही सधेतू नव्हता. त्याला अनियंत्रित सत्ता पाहिजे होती. पेशव्यांनी ज्याप्रमाणे सातारच्या गादीशी स्वामीद्रोह करून सातारची गादी नाममात्र ठेवली होती, तद्वतच ज्या बाळाजी विश्वनाथाने भानू घराण्याला हातभार देऊन त्यांच्या घराण्यात चिटणीसी पेशव्याची पेशवाई चालू ठेवली, त्याच बाळाजीच्या वंशजांना नामशेष करून अथवा बाहुल्याप्रमाणे बनवून पेशवाई चालवायची होती. ज्या पेशव्यांनी स्वामीद्रोहासारखे भयंकर पाप केले त्यांचा कपाळ मोक्ष स्वामीद्रोहाचे पाप करणाऱ्या नोकरांकडूनच होणे हा ईश्वरी नेमाने काही विचित्रच दिसतो.
नानाने गंगूबाईच्या नावाने कारभार चालविला खरा. गंगूबाई ही नानाच्या कृपेने व सक्रिय सहानुभूतीने गरोदर होती, परंतु तिला मुलगाच होईल हे काही नानाच्या हाती नव्हते. त्यात जेवढी गोष्ट शक्य होती तेवढी त्याने अगोदरच केली. जेव्हा त्याने जे बेमालूम कारस्थान केले व पेशवे घराण्याला वंश निर्माण करून दिला, याबद्दल निदान त्याच्या कल्पकतेची व कारस्थानी सफाईची वाहवा आम्ही मनापासून करतो. त्या कारस्थानाचा पुरावा खालीलप्रमाणे. सवाई माधवरावांच्या जन्मानंतर पुण्यास दैवज्ञ मंडळीस नोकरशाही दरबाराचा काही उपसर्ग लागल्याचे इतिहासात नमूद नाही. उलट सवाई माधवरावाचा जन्म झाल्यापासून त्यांची पुण्यात बरीच चलती झाली व पुष्कळशा सवलतीही मिळाल्या. उत्सव मूर्ती नारायणराव पेशव्याचा खून झाल्यावर त्यांची विधवा पत्नी गंगाबाई प्रसूत होण्याच्या वेळी जे राजकारस्थान रचले, त्यात बऱ्याच निरनिराळ्या जातींच्या समान मुदतीच्या गरोदर स्त्रिया गंगाबाई बरोबर पुरंदरास पाठविण्याचे कलम मुख्य होते. या स्त्रियांच्या घोळक्यात रावजीबाई दिवेकर व नानांच्या दैवज्ञ सोनाराची बायको होती. देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणून कर्म धर्म वर्म मर्म संयोगाने दिवेकराची बायको व गंगाबाई या दोघी एकाच वेळी प्रसूत होऊन दिवेकराच्या बायकोला मुलगा व गंगाबाईला मुलगी झाली. नाना फडणीसाचे राजकारण पार पाडण्याकरिता दाते आडनावाची एक भटीण नेमलेली होती. तिने मुलांची अदलाबदल करताच सोनाराच्या पोटी जन्माला आलेला मुलगा निमिषार्धात चित्पावन वेदो नारायणाचा पुत्र झाला व पेशव्याच्या राजगादीचा मालक ठरला आणि खुद्द पेशव्यांच्या पोटी जन्मलेली मुलगी खाडकन सोनाराची गरीब मुलगी झाली. राजकारण काय करणार नाही. लहरी मुकुंदा नावाच्या एका शाहिराने नारायणराव पेशव्याच्या मृत्यूबद्दल जो पोवाडा रचला आहे, त्यातला एक चौक असा आहे. दिस मास उदास झाला, मग चिंता पडली गंगाबाईला, रंग महाली कर्मे ना जाते पुरंदराला, 10 बाळंतिणी झाल्या, खबर नाही कळली गंगाबाईला, काय नालख्या पालख्या चालल्या पुरंदराला, शुद्ध सोमवार दिवशी वेळ घटका आली तिला, दाई म्हणे नाना फडणीस आला, गंगाबाई प्रसूत व्हायचा वक्त आला, एक सोबतीन मिळाली तिला, दोघांची वेळ घटका कळली भगवंताला. नाना फडणीस बोले त्या दाईला, सोन्याच्या वाळा चढवीन बाई तुला, तुझे माझे इमान ठावे भगवंताला, काढा डोळे दोघींचे बांधा, या समयाला कन्या झाली गंगाबाईला, पुत्र झाला दुसरे बाईला. ही अदलाबदल कळली नाना फडणीसाला, दाई म्हणे नाना साहेबाला, गंगाबाईला पुत्र झाला, सवाई माधवराव नाव शोभे त्याला, 16 वर्षे राज्य भोगले पुणे शहराला, 17व्या वर्षे कलिप्रहर आला, शिलंगण खेळोनी माधवराव घराला आला, तेथे नाना फडणवीस त्याला उना शब्द बोलला, कारंजावरी उडी टाकली, प्राण त्याचा गेला, तेथून ब्राह्मणांचा आचार धर्म लोपला. ॲकर्थ शालिग्राम पोवाडे आ पहिली 1891. गंगाबाईला झालेली मुलगी दुर्गाबाई नावाने रावजीबाई दिवेकराच्या घरी वाढली. पुढे तिचे लग्न एका गरीब स्थितीतल्या सोनाराबरोबर लागले व थोड्याच दिवसात ती मूल बाळ वगैरे काही न होता स्वर्गवासी झाली. दुर्गाबाईला आपल्या राजकारणामुळे भोगा वगैरे लागलेल्या आपत्तींचा थोडा बहुत तरी परामर्श घ्यावा म्हणून नाना फडणीसाने तिच्या स्मारकासाठी नारायणपेठेत दुर्गावतीचे एक देऊळ बांधविले. त्याचा खर्च ₹40,1,0 अजूनही पर्वती संस्थानातूनच चालू असून हे देवालय व त्याची आसपासची जागा तेथील स्थानिक दैवज्ञ ब्राह्मणांच्याच ताब्यात आहे. ठाकरेकृत ग्रामण्याचा इतिहास पृष्ठ 190, 191, 192. वरील हकीकतीवरून नानाने पेशवाई सत्ता हातात राहण्यासाठी पेशवाई सिंहासनावर स्थापण्यास सवाई माधवरावाची मूर्ती कशी बिनतोल घडविली हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल. या बाबतीत तर त्याचाच निश्चय झालेला दिसत होता. नानाचे स्वतःचेच उद्गार याला भरपूर पुरावा आहे. बाई ही 2 महिन्याची गरोदर आहे, तीस पुत्र झाला तर मालकच होईल, जर करिता कन्या झाली तर त्या मुलीस मेनाचे लावून राज्यकारभार चालवू. सवाई माधवरावाचा जन्म इसवी सन 1774 मध्ये झाला. या पेशव्याची कारकीर्द म्हणजे नानाची कारकीर्द.
नानाच्या उद्गाराचा संदर्भ आहे मराठी दप्तर पृष्ठ 138. सवाई माधवरावाचा जन्म इसवी सन 1774 मध्ये झाला. या पेशव्याची कारकीर्द म्हणजे नानाची कारकीर्द. अशा या कारस्थानी पुरुषाला चांगले म्हणणे म्हणजे देवाघरी भयंकर अन्याय करण्यासारखे आहे. याने सत्तेच्या जोरावर प्रभुजातीचा दैवज्ञांचा अत्यंत छळ केला. कित्येकांना हत्तीच्या पायी तुडविले. परशुराम भाऊकडून कित्येक दैवज्ञांचा जिभा कापविल्या व कत्तली करविल्या. अनन्वित व अंगावर शहारे येतील अशा गोष्टी नानाने केल्या याबद्दल अनेक पुरावे आहेत. सवाई माधवराव गादीचा वारस ठरल्यावर व नानाच्या हाती सत्ता आल्यावर अर्थातच राघोबाला देशोधडीस लागावे लागले. राघोबाही इतका शहाणा नसल्यामुळे तो इंग्रजांजवळ गेला व पेशवाई मिळविण्यासाठी त्यांच्याजवळ मदत मागू लागला. पेशवाईतील बोक्यात कलह कधी लागेल व मराठेशाहीचा लोण्याचा गोळा घशात केव्हा टाकावयास मिळेल यासाठी कंपनी सरकार न्यायाचा तराजू हाती धरून बसलेच होते. त्यांनी लगेच पेशव्यांशी युद्ध सुरू केले व शेवटी इसवी सन 1818 मध्ये पेशवाईचा गोळा पूर्णपणे अलगद घशात घातला. सवाई माधवरावाच्या जन्मापासून त्याची कारकीर्द धरण्यात येते. हा पेशवा बच्चा असल्यामुळे सर्व सूत्रधार नानाच होता. नानाची खाजगी वर्तणूक अत्यंत निंद्य होती. याबद्दल पुरावे पहा. नानाने गंगाबाईशी जाडकर्म केले. तिला सखाराम बापूकडे पाठविले आणि तिने गर्भपात होण्यासाठी औषध घेतले. त्यामुळे तिला मृत्यू आला. श्री नवलकर कृत तुलना पृष्ठ 55. तसेच नाना दलालाचा उर्फ एजंटाचा धंदाही करीत होता. याला खालील प्रमाणे पुरावा आहे. सखाराम बापूला आपल्या पक्षास मिळवून घेण्याकरिता आपले प्रेमपात्र जी गंगाबाई ती सखाराम बापूला आपली कामवासना पूर्ण करण्याकरिता दिली. श्री नवलकर कृत तुलना पृष्ठ 54. याखेरीज नानाच्या एक गोटी मोठ्या वाचण्यासारख्या आहेत. नाना फडणवीस हा मोठा विषय लंपट होता आणि त्याने कृष्णलीला केली ही गोष्ट केसरीकारालाही कबूल करावी लागली. श्री नवलकर कृत तुलना पृष्ठ 55. खुद्द खरे कृत नानांच्या चरित्रात खालील प्रमाणे उल्लेख आहे. 16 वर्षांचे वय होण्यापूर्वीच दुर्दैवाने नानावर विषय वासनेचा पगडा बसला. पान 11. नानाच्या गुणावगुणांविषयी विचार केल्यास त्याचमध्ये अतिरिक्त विषय वासना हा दुर्गुण फार निंद्य होता. खुद्द नाना फडणवीस असे लिहितात की माझ्या मातामहांच्या वंशापासून ही पापबुद्धी माझ्या हाडास खिळली असावी. यावरून क्षयाने मेलेल्या पहिल्या माधवरावाला व हडकुळ्या शरीराच्या नाना फडणवीसाला लहानपणी खात्रीने मुष्टिमैथुनाची सवय असावी असा आमचा तर्क आहे. खरे खोटे परमेश्वर जाणे. नानाविषयी कीन साहेब माधवराव शिंदे या पुस्तकात लिहितात, Being in secret the paramour of Gangabai, mother of the M. Peshwa, Nana was necessarily a valuable ally. Nana was the widow's lover. भावार्थ, तरुण पेशव्याची आई ही गुप्त रीतीने नानाची रखील होती. नाना हा विद्वांचा मोठा भोक्ता होता. विधवा सकेशा की विकेशा याचा कीन साहेबाने उलगडा केला असता तर ते बरे झाले असते. तो जुना काळ असल्यामुळे बहुतेक केस काढलेल्याच असतील. खरा रंगेल प्राणी, खरा मार्मिक. विधवा ही पेड्यासारखी असते. पेढा पटकन तोंडात टाकावा व कटकन गिळावा अशी एक गावंढळ म्हण आहे. नानाच्या या रंगेलपणावरून नानाला ही म्हण पाठ असावी असे दिसते. बहार केली बुवा नाना. नानाची नुसती गंगाबाईंनीच तृप्ती होत नसे तर त्याने पुण्यातही बराच कहर माजविला होता. घाशीरामाने पुणे शहरात खुद्द नानाची कारकिर्दीमध्ये जुलूम करून घाशीरामी माजविली होती. तिचा बंदोबस्त नानाच्याने करवला नाही. याचे कारण हेच की घाशीराम हा कुलीन स्त्रिया अर्थात चित्पावन व तत्सम जातीच्या गाठून किंवा जुलूम जबरदस्ती करून आणून देत होता. यावरून नानाची वर्तणूक किती निंद्य होती ती अगदी ढळढळीत दिसून येते. श्री नवलकर कृत तुलना पृष्ठ 56. नानाने गंगाबाई बरोबर जारकर्म केले असे मेजर कॅकडोनल्ड यांनी आपल्या नाना फडणवीसाच्या बखरीत ठासून सांगितले आहे. राव भानू यांनी नाना आणि महादजी या पुस्तकातही नानाने गंगाबाईंशी केलेल्या प्रणय क्रीडेचा उल्लेख केलाच आहे.
पेशव्यांविरुद्ध व नानांविरुद्ध असे कितीतरी पुरावे देता येतील, परंतु प्रस्तुत पुस्तकाच्या छोट्या जीवाकडे पाहिले म्हणजे या छोट्या व लहानग्या जीवाला हे अधिक पुराव्याचे टॉनिक पचनी पडणार नाही. म्हणूनच आम्ही शक्य तितकी लेखणी आटोपती घेतो व आमचा वाचक वर्गही शीतावरून भाताची परीक्षा करण्यात कुशल असल्यामुळे भाराभर पुरावे देऊन आम्ही आमची एनर्जीही अधिक खर्च करू इच्छित नाही. याबद्दल आमचा वाचक वर्ग आम्हाला क्षमा करेल अशी आशा आहे. आम्ही एकदा येथील एक सन्माननीय व धर्मशील महानुभाव महंत श्री गोविंदराज दयाराज महानुभाव संपादक ज्ञानसिंह मासिक यांना भेटण्यास गेलो असता त्यांनीही नानाच्या कारकिर्दीतील एक महानुभाव पंथाविषयी जी भयंकर हकीकत सांगितली तीही विचारात घेण्यासारखी आहे. सवाई माधवरावाच्या कारकिर्दीत ज्याप्रमाणे पेशव्यांच्या जात बहिणी प्रभू व दैवज्ञ यांना छळण्याची कमाल केली, त्याचप्रमाणे महानुभाव पंथाला अत्यंत त्रास सोसावा लागला. इसवी सन 1782च्या सुमारास सवाई माधवराव 8 वर्षांचा असताना पैठण येथील अनंत ऋषी यांनी उत्तम कीर्तन करून सवाई माधवरावाला खुश केले. तेव्हा माधवराव खुश होऊन त्यास वर देते झाले की इच्छा असेल ते मागणे. अनंत ऋषी महाकपटी, त्याने तो वर तसाच ठेवला व वेळ येईल तेव्हा श्रीमंतांजवळ मागेन म्हणून उत्तर दिले. पुढे थोड्या दिवसानंतर अनंत ऋषी व महेंद्रपुरी जयानंद या ब्रह्मभूतांनी महानुभाव पंथाविषयी खोटी निंदापत्रे तयार करून ब्राह्मणांचे वाली पेशवे सरकार यांच्या चरणारविंदी सादर केली व पूर्वी दिलेल्या वराची श्रीमंतांस आठवण देऊन पृथ्वी निर्महानुभाव करावी म्हणून अर्ज केला. पेशव्याने अर्थात सवाई माधवराव बच्चा असल्यामुळे सर्व सत्ता नानाच्याच हातात होती. ब्राह्मणाचे कोड कौतिक पुरविण्यासाठी आजूबाजूचे सुमारे 700 महानुभाव एका लहान खोलीत एकाला एक भिडवून असे कोंडून ठेवले. त्यांना हवा मिळू दिली नाही की अन्न पाणी दिले नाही. त्यांचे हाल पुसता सोय नव्हती. ही हकीकत महानुभाव पंथाचे विद्वान संत सारंगधरबुवा महानुभाव जात मराठा यांना कळले. ते तडक श्रीमंतांजवळ आले व असे का केले म्हणून कारण विचारले. आमचा अन्याय आमचे पदरात घाला, शास्त्रार्थ वाद झाला, आम्हाला हरवा व नंतर आमचे राई राई एवढे तुकडे करा, हा युक्तिवाद श्रीमंतांस पटला व पैठणकर शास्त्री, अनंत ऋषी व सारंगधर बुवा महानुभाव यांनी शास्त्रार्थ वाद करावा असे ठरले. वाद सुरू झाला. सारंगधर बुवाची बोलण्याची व वाद करण्याची शैली फार उत्तम. त्यांनी पैठणकराला जैरीस आणले. अखेर तो दिवस गेला. पैठणकराला आपला वादात निभाव लागेल असे वाटेना म्हणून तो श्रीमंताजवळ गेला व बोलला की आपण मला वर दिला आहे, आपण त्याप्रमाणे वर्तावे, शास्त्रार्थ वाद करून महानुभावांना हरवावे असा काही आपल्या वराचा हेतू नाही. तरी पृथ्वी निर्महानुभाव करावी. पेशवा व नाना पक्के ब्राह्मणांचे कैवारी, त्यांना ही चिंता पडली. तेव्हा उदयिक सारंगधर बुवा आले म्हणजे त्यांची जीभच छाटावी, म्हणजे ते बोलूच शकणार नाहीत अशी तोड निघाली. ही गोष्ट तेथील एका हुजऱ्याने ऐकली. तो महानुभाव पंथाचा अनुयायी होता व त्याच्याच घराशेजारी सदर महंत उतरले होते. तेव्हा त्या हुजऱ्याने घरी जाऊन सारंगधर बुवास पेशव्यांचे कारस्थान कळविले व महादजी शिंद्यांविषयी या संकटातून तारण्यास कोणीच समर्थ नाही म्हणून सल्ला दिला. सारंगधर बुवा ताबडतोब वानवडीस महादजी शिंद्यांकडे गेले. त्यांना सर्व प्रकार सांगितला. महादजीने अभयवचन दिले. दुसरा दिवस उजाडला. पेशव्यांकडून सारंगधर बुवास बोलाविण्यासाठी हुजरे पाठविले. तेव्हा ते वानवडीस गेले असे कळले. तेथे पेशव्यांनी घोडेस्वार पाठविले. तेव्हा महादजीने पेशव्यास कळविले की मी स्वतः महंतास घेऊन येतो. महादजी शिंद्यांनी निवडक घोडेस्वार घेऊन बुवासह शनिवार वाड्याकडे कूच केले. शनिवार वाड्यास वेढा दिला व आपण स्वतः बुवास घेऊन पेशव्यांपाशी गेले. पेशव्यांनी सारंगधर बुवाची जीभ कापण्याविषयी हुकूम फरमावले. तेव्हा शिंदे यांनी कारण विचारले व बजावले की मी आहे तोपर्यंत असा अन्याय होऊ देणार नाही. अगोदर वाद करून जिंका, मग मीच तुमच्या समक्ष या महंताचे राई राई तुकडे करतो, परंतु विनाकारण त्यांच्या अनुयायांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. नाना फडणीसाने प्रसंग व परिस्थिती ओळखून माधवराव पेशव्यास हात धरून माडीवर नेले व माघार घेण्याविषयी विनविले.
शेवटी शिंदे यांचे समक्ष जंगी शास्त्रार्थ वाद झाला. सारंगधर बुवांनी अनंत ऋषी आदी ब्राह्मणांस हरविले. शेवटी अनंत ऋषीने काही सबब काढून तेथून पोबारा केला व पुढे शिंदे यांच्या सलोख्याने बंदिस्त 700 महानुभावास सोडून देण्यात आले व अभयपत्रही देण्यात आले. सदर गोष्टीवरून पाहता नानाचे ब्लॅक होल ऑफ कलकत्त्याची ही पुनरावृत्तीच केली असे म्हणण्यास काय हरकत आहे. यावरून नानाचा स्वभावच क्रूर, दुष्ट, हलकट, पाजी, नीच, डांबीस असला पाहिजे हे सिद्ध होते. या बाबतीत व सवाई माधवरावाच्या सर्व कारकिर्दीतील कलंकित, नीच, दुराचारी गोष्टींबद्दल सहसा सवाई माधवरावाला जबाबदार धरता येत नाही. कारण तो एकतर अगदीच लहान होता व पुढे मोठा झाल्यावरही सर्वसाधारणपणे नानाच्या नजरकैदेतच होता असे म्हटले असता दोष येत नाही. करता करविता नानाच होता. नानाच्या सहवासाने त्याच्याही अंगात चित्पावनी भूत संचारले असल्यास मोठेसे आश्चर्य नाही. ज्या नानाने सवाई माधवराव घडवला तोच नाना त्याच सवाई माधवरावाच्या प्रत्यक्ष मृत्यूला कारणीभूत झाला. एकदा नानाचा व सवाई माधवरावाचा खटका उडाला तेव्हा नाना त्याला वाटेल तसा अद्वा तद्वा बोलला म्हणून पेशव्याने आत्महत्या केली. नाना रागाच्या आवेशात त्यांना बोलले की किती केले तरी तू सोनाराचाच. हे नानाचे कठोर शब्द पेशव्याच्या वर्मी लागून त्यांनी आपली आत्महत्या करून घेतली. नानाच्या या कठोर भाषणाने सवाई माधवरावाने इसवी सन 1795 साली दसऱ्याच्या दिवशी वाड्याच्या मजल्यावर चढून खाली उडी मारली. ती कारंजावर पडली व त्या बिचाऱ्याचा अंत झाला. त्यानंतर राघोबा दादाचा मुलगा बाजीराव हा शेवटचा पेशवा पेशवाईवर आला. महादजी शिंदेही इसवी सन 1794 मध्येच वारले होते. नाना फडणीसाच्या कारकिर्दीत म्हणजेच हयातीत जेवढे पेशवे झाले तेवढे शेळपट बुळबुळीत झाले असा एक मोठा महत्वाचा व खुबीदार प्रश्न इतिहासात उद्भवतो. या प्रश्नावर उत्तरही तितकेच खुबीदार देण्यात येते. नानाच्या पूर्वी पेशव्यांच्या अंतपुरातील पुढचे दार मराठ्यांना नेहमीच मोकळे असे. या त्यांच्या उदारपणाचे उतराई होण्यासाठी मराठेही शक्य तितका आपला देह झिजवून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना संतुष्ट ठेवीत असत. अंतः पेशवाईही मराठ्यांच्या या कामगिरीचे काहीतरी स्मारक करून ठेवीत असत व अशा तऱ्हेने नळी रसायनयुक्त कसदार पेशवे जन्माला येत असत. परंतु नानाच्या कारकिर्दीत हा मनू अगदीच पालटला. अंतपुरात नानानेच आपले स्वतःचे संधान बांधून अंतपुरातले पुढचे दार मराठ्यांना बंद केले. अर्थातच पुढे पेशवे शेळपट, निळपट, पळपट निपजले. ते काही असो, वाचक सुज्ञ आहेत, त्यांना सर्व उघड करून सांगायलाच पाहिजे असे नाही. परंतु वरील विधानात बरीच सत्यता असावी हे निर्विवाद आहे. प्रकरण 12. दुसरा बाजीराव 1795 ते 1818. बाजीरावाचा जन्म इसवी सन 1774 मध्ये धारच्या किल्ल्यात झाला. राघोबाने पेशवाईसाठी इंग्रजांशी अनेक संधाने बांधून बऱ्याच उलाढाली केल्या. अखेर कोपरगावी इसवी सन 1783 मध्ये मरण पावला. तेव्हापासून बाजीराव सवाई माधवरावाच्या मृत्यूपर्यंत बहुतेक नानाच्या नजरकैदेत होता. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर बाजीरावाने दौलतराव शिंद्यांच्या मदतीने पेशवाई मिळविली. त्यावेळी बाजीच्या विरुद्ध नानाने बरीच कारस्थाने केली. सवाई माधवरावांनी शनिवार वाड्यात उडी टाकल्यावर ते मरण पावले. नंतर नाना फडणवीसांनी असा विचार केला की दादासाहेब यांचे मुलास पुण्याच्या गादीवर आणले तर सर्वांस अनिष्ट आहे, कारण ते सर्व राज्याचे द्वेषी. याचकरिता दुसरा कोणीतरी यजमान बसवावा हे मनात आणून व राज्याचा नाश होऊ नये याकरिता बाजीरावाची पत्रिका करवून व राज्ययोग नाही वगैरे सबबी लपवून ती प्रसिद्ध केली. लो ही वा भा 1 पृष्ठ 48-49. एवढे हे कारस्थान करण्याचे कारण नाना हा राघोबाचा व त्याच्या वंशाचा पूर्वीपासूनच द्वेष करीत होता व राघोबाच्या वंशजांना पेशवाई मिळू द्यायची नाही असा त्यांचा पूर्वीपासूनच संकल्प होता. नानासाहेब यांचा वंश चालवायचा, या दादासाहेबांच्या वंशास नमस्कार करावयाचा नाही, खरेखरत नानाचे चरित्र वगैरे शपथ क्रिया केली. परंतु जेव्हा बाजीरावाचा पक्ष प्रबळ दिसला तेव्हा तोच नाना स्वार्थासाठी आपली प्रतिज्ञा व शपथ मोडून बाजीरावास शरण गेला. परंतु बाजीराव ही नानाला ओळखून होता.
त्याने लगेच नानाला कैद करविली व शेवटी नानाचा इसवी सन 1800 मध्ये अंत झाला. नाना कसा होता हे तर आम्ही मागे दिलेच आहे, परंतु अजूनही 1-2 उतारे देऊन हे नाना पुराण संपवितो. नानासारखा पाजी, मूर्ख, हलकट, हरामखोर, स्वार्थ साधू असा कोणीही मंत्री आजपर्यंत झाला नसेल. श्री नवलकर कृत तुलना पृष्ठ 51. केसरीकार म्हणतात, शिवाय ते नाना काहीसे दीर्घद्वेषी असत. नानाने सखाराम हरीला पकडण्याकरिता जी नीच कारस्थाने लढविली, त्याच्याही वर अमानुषपणाचा कळस करणारा त्याचा तुरुंगात झालेला छळ आणि पतीचे शेवटचे दर्शन घेण्याकरिता कावऱ्या बावऱ्या झालेल्या त्याच्या पत्नीपासून 15,000 रुपये रोख व कित्येक हजारांच्या दागिन्यांची लाच हक्कून शेवटी तिची जाणून बाजून केलेली प्राणघातक निराशा या नानाच्या पशुतुल्य वर्तनाचा इतिहास वाचला म्हणजे अंगावर काटा न उठणारा मनुष्य खात्रीने मनुष्यच नसला पाहिजे. ठाकरे कृत टणककार. रामराजाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा शाहू नानाच्या कारकिर्दीत गादीवर आला, परंतु त्याला बिचाऱ्याला नानाच्या कैदेत पडावे लागले. याच नानाने त्यांना लिहिणे वाचणे शिकण्याची बंदी केली. इतकेच नव्हे तर लग्नाच्या पूर्वी होणाऱ्या मुंजीलाही या हरामखोराने अडथळा केला. अशा या दुराचारी व पशुप्रतीच्या नानाविषयी अनेक पुरावे आहेत. आता दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द तर काही विचारायलाच नको. जगात जेवढी म्हणून वाईट कृत्य असतील व त्याचा कळस झाला असेल तर तो या नानाच्या कारकिर्दीत होय, तर तो याच्या कारकिर्दीत होय. या 1.5 शहाण्याने पेशवाई पदाकरिता पुणे शहर कसे लुटविले हे तर सर्वांना विधिवतच आहे. कोणी बाजीरावाच्या जन्माविषयी शंका घेतात व त्यांची ती शंका ही यथार्थ आहे. आनंदीबाई ही व्यभिचारिणी होती हे मागे आम्ही पुरावे देऊन सिद्ध केलेच आहे. राघवाला स्वाऱ्या करण्याची हौस फार असे इतिहास सांगतो. अर्थात तो आपल्या आवडत्या मैनेला सोडून इकडे तिकडे भराऱ्या मारण्यात नेहमी दंग असल्यामुळे त्याच्या गैरहजेरीत कोणी ऍक्टिंग म्हणून रुजू झाला असल्यास त्यात मोठेसे नवल नाही. परंतु हा ऍक्टिंग उमेदवार कसदार मराठात दिसत नाही. कोणीतरी आचारी, पानकी, अगर सुमेरसिंगासारखा खुनशी असावा असा आमचा तर्क आहे. नाही तर बाजीराव सारखा नेभळापोर जन्माला येण्याचे यापेक्षा दुसरे कोणतेही संयुक्तिक कारण संभवणार. बरे, बाजीराव म्हणजे खुद्द राघवाच्या कष्टाचीच कमाई म्हणावी तर तेथेही राघवाच्या शूरपणाकडे व याच्या अगदी उलट अशा बाजीच्या भ्याडपणाकडे पाहिले म्हणजे जोंधळा पेरून गहू येण्या इतकेच असंभवनीय दिसते. तर्क चालवू तितका चालेल आणि तो तितका सत्यही दिसून येईल, परंतु या विषयात अधिक शिरून पेशवाई चाहत्यांच्या दुःखावर अधिक टाकण्यात देऊ इच्छित नाही. दुसरे शाहू इसवी सन 1708 मध्ये वारल्यावर त्यांचे पुत्र छत्रपती प्रतापसिंह हे गादीवर आले, परंतु या पेशव्याने त्यांनाही तुरुंगात डांबून स्वामीद्रोहाचा कळस केला. या नतद्रष्टाने प्रतापसिंहाच्या अभिषेकापूर्वी होणारी मुंजच बंद केली व मुंजी वाचून निरुपायास्तव अभिषेक करावा लागला. या दिवट्याने होळकर घराण्यातील एका पुरुषाचा जो अमानुष रीतीने वध केला त्याबद्दल या पेशव्याला कोणी उभे जाळले असते, अगर तप्त तेलाच्या कढईत ढकलले असते तरी मोठेसे पातक लागले नसते. आपसातील तंटे मिटविण्याबद्दल यशवंतरावाने बाजीरावास आग्रहाची विनंती केली. ती न ऐकता उलट यशवंतरावांचा भाऊ विठोजी बाजीरावाच्या हाती लागला तेव्हा त्याच्यावर बंड केल्याचा आरोप ठेवून बाजीरावाने त्यास हत्तीच्या पायाखाली ठार मारिले. याप्रमाणे या पाजी पेशव्यांची अनेक दुष्ट कृत्य आहेत. याच्याच आमदानीत इंग्रजांचा महाराष्ट्रात पूर्ण शिरकाव झाला व यानेच खुद्द इंग्रजांना शरण जाऊन आत्मघात करणारा वसईचा तह कबूल करून पुण्याच्या पेशवाईवर आला. राजकारणाच्या दृष्टीने यांच्यात बिलकुल अक्कल नव्हती व शौर्याच्या दृष्टीने तर लाठी बहादर भाला भोपटकराच्या 1/100 देखील यांच्यात शौर्य नव्हते. मात्र व्यभिचाराच्या बाबतीत व दुष्टाव्याच्या बाबतीत यांच्यासारखा कोणी झाला नाही व पुढेही होणे शक्य नाही. पंढरपुरास बाजीरावाने गंगाधर शास्त्र्याचा खून कसा करविला हे विदितच आहे. तसेच हा अत्यंत विषयलंपट होता हे पुढे येईलच. जेव्हा बाजीरावाच्या शरीरात खुनी माणसाचे रक्त असणे संभवनीय आहे, सुमेरसिंग गारदे व आनंदीबाई यांचा फारच दाट परिचय होता असे काही बखरकारांचे म्हणणे आहे व आनंदीबाईंच्या व्यभिचारी वर्तनाकडे पाहिल्यास हे म्हणणे असत्य असावे असे आम्हाला म्हणण्याचे धाडस होत नाही.
खरे खोटे परमेश्वर जाणो. असो, बाजीराव अत्यंत विषयासक्त होता. याबद्दल लोकहितवादी काय म्हणतात ते पहा. वाड्यात 200-300 बायका न्हावयास येत असत. त्यांनी सकाळी न्हावयाचा प्रारंभ करावा, तो प्रहर दिवसपर्यंत चाले. पंक्ती भोजनाचे समयी सर्व काळ बायका जवळ बसलेल्या असाव्यात. अश्लील लोकांनी 4-5 लग्ने करून घरी एक बायको आणि सरकारवाड्यात बाकीच्या बायका पाठवाव्या आणि याचकरिता आण्याबा राहतेकर वगैरे यांनी जास्ती लग्ने केली होती. जो गृहस्थ वाड्यात बायको पाठविणार नाही त्याचवर श्रीमंतांची इतराजी व्हावयाची. याचमुळे अब्रुदार गृहस्थांनी वाड्यात जाण्याचे सोडिले. इतकेच नाही तर पुणे देखील सोडिले. बायकांनी सर्व कारभार करावा व उलटा नवऱ्यांवरच त्यांचा हुकूम असे. त्यांनी आपल्या नवऱ्याकरिता श्रीमंतांना सांगून त्यास मामलती कमाविशी वगैरे द्याव्या. बयाबाई दातारीन, सीता शेंडीन, काशी दीक्षितीन, उमा फडकीन, ताई पेठीन या प्रकारच्या सुमारे 200-400 उनाड बायकांचा थवा नेहमी वाड्यात भरलेला असे. तितक्यांचे शृंगार, दागिने आणि सोंगट्या वगैरे गोंधळ चालून त्यात श्रीमंतांनी काळ काढावा. शिष्ये, पानके वगैरेंची व्यभिचाराची त्यास सदर परवानगी असे. त्यात कित्येक स्त्रिया बहुत देखण्या, रूपवान, जवान, थट्टेखोर व बोलक्या असत. त्याचप्रमाणे रावबाजीच्या कारकिर्दीत सर्व गृहस्थांची घरे खराब झाली. कोणी म्हणे बाजी हा कृष्णावतार आहे, कोणी म्हणे शिवाचा अवतार प्रगटला आहे. वर्षातून 6 महिने याखाली जावयाचे. एकंदर राज्यकारभाराच्या नावाने शून्य. फार तर काय, पण दोत लेखणीही वाड्यात मिळावयाची नाही. ज्याला काम असेल त्याला भेट व्हावयाची नाही. बायकांच्या हातून सर्व राज्यकारभार चालवायचा. सदाशिव माणकेश्वर व चिंतू वामन देशमुख यांच्या घरी जाऊन मग त्याने मामलती वगैरे घ्याव्या. त्यात सरकारास पैसा भरावा लागेल. सर्व खर्चात जेवणाचा खर्च काय तो मोठा. ब्राह्मणांना संतुष्ट करण्याकरिता मोठाली दाने देत. फौज फाटा, पागा, हुजुरात, सरदार, मुत्सद्दी वगैरे यास पैसा मिळावयाची नाही. याप्रमाणे स्थिती होती. लोकहितवादी. वरील उतार्यात बाजीरावाचे सर्व चरित्रच भरले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. याचा सर्व काळ स्त्रियांच्या घोळक्यात व जातभाईंना भोजने देऊन ओगराळ्याने दक्षिणा वाटण्यातच जात असे. याच दिवट्या पेशव्याच्या कारकिर्दीत एक ऐदीखाना निघाला होता. याचा प्रत्येक जातभाई या ऐदीखान्यात येऊन राहत असे व फुकटचे खाऊन झोपा काढीत असते. त्यामुळे या ऐदी लोकांची बेसुमार गर्दी जमली होती. परंतु महादजी शिंद्यांच्या चतुराईने हा ऐदीखाना मोडला. ऐदीखाना हे पुस्तक आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार असल्यामुळे त्याची सविस्तर हकीकत येथे स्थलाभावी देता येत नाही. तसेच पैठणी सरदारांची शक्कलही याच पेशव्याच्या आमदानीत निघाली. रावबाजीचे मुख्य स्मारक म्हणजे त्याचा ऐदीखाना व पैठणी सरदार होत. सरदारांच्या मुलींना नागव्या उघड्या वाढावयास लावून तिला एक पैठणी व तिच्या बापास सरदारकी देण्याची शक्कल कोणत्या तरी राज्यकर्त्याला आठवली असेल काय. मुलुक मैदान ता 31/10/25. पैठणी सरदार या नावाचे पुस्तकही आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. तरी त्याची हकीकत येथे देता येत नाही. अशा रीतीने निर्माण झालेले पेशव्यांच्या जातीतील पैठणी सरदार अजूनही कायम असून सध्या आनंदाने सुखोपभोग घेत आहेत. मुलींनी बाजीरावापुढे आपली फिल्म दाखवून स्वतःच्या पैठणी व बापाला सरदारकी मिळवून दिली व त्यांचे वंशज त्या फिल्म सरदारकीचे उर्फ पैठणी सरदारकीचे मोठ्या आनंदाने गुटके घेत पडले आहेत. बा काळा, धन्य तुझी पैठणी सरदारकीच्या सनदा अजूनही चालू आहेत. रावबाजीची रंगेलबाजी शेवटी इतकी वाढली की त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाल्याशिवाय राहिला नाही. या अति विषयासक्तीने पुढे पुढे त्याच्या शरीराची अवयवे अगदी दुबळी पडली व पुढे तो फक्त नेत्र सुखाचा मालक बनला. त्याने सज्जावर बसून एखाद्या मोठ्या दिवाणखान्यात चाललेला नग्न स्त्रियांचा नाच बघावा, नग्न स्त्रियांच्या अंघोळीची मजा पाहत बसावे इतकीच त्यात कुवत उरली. परंतु या कमकुवतपणाचा परिणाम मात्र अत्यंत वाईट झाला. अपुरुष माणसाला जी अस्वाभाविक सवय अननॅचरल हॅबिट लागते ती बाजीरावाला जडली असावी असा काही विद्वान लेखकांचा तर्क आहे. हा तर्क थोडा चमत्कारिक आहे असे मात्र कोणाला म्हणता येणार नाही.
बाजीरावाच्या खाजगीत काही पीळदार व कसदार लोक होते, ते का होते हे सांगणे मोठेच कठीण आहे. तरी परंतु आमचे वाचक न म्हणजे तपेले ओळखण्या इतके सुज्ञ असल्यामुळे याविषयीची अधिक चर्चा न करणे बरे. अशा रीतीने शेवटच्या बाजी पेशव्याची कारकीर्द बहुतेक रंगेलबाजीनेच भरलेली आहे. याचे राज्यकारभाराकडे बिलकुल लक्ष नव्हते तेव्हा अशा या पेशव्याच्या खुद्द पत्नीचा इतिहास कसा असेल तो परमेश्वर जाणे. अखेर पेशव्याच्या हयातीतच एका बाळाजी पंत नातू नावाच्या याच्या जातभाईंच्या स्वामीद्रोहाने व फितुरीने पेशवाईचा शेवट इसवी सन 1818 मध्ये झाला. इसवी सन 1808 मध्ये श्री छत्रपती दुसरे शाहू महाराज वारले व त्यांच्या मागून त्यांचे पुत्र श्री छत्रपती प्रतापसिंह गादीवर आले. त्यांनाही पेशव्यांपासून अत्यंत छळ सोसावा लागला. पुढे इंग्रजांच्या हातावर पेशवाईचे उदक सोडणाऱ्या निमखराम बाळाजी नातूने पुढेही सातारच्या गादीवर कशी गदा आणली व अखेर त्याच्याच निमखरामीने इसवी सन 1839 मध्ये श्री प्रतापसिंहाला कसे पदच्युत व्हावे लागले व इसवी सन 1848 मध्ये शेवटी स्वराज्याचा शेवट कसा झाला हे विषय स्वतंत्र असल्यामुळे स्थलाभावी त्यांचा उल्लेख सविस्तर करता येत नाही. पुढे बाजीरावाला इंग्रजांच्या कृपेने ब्रह्मावर्तास विश्रांती मिळाली. बाजीरावाचा मरणकाळ इतिहासात उपलब्ध दिसत नाही. तो पुढे निपुत्रिकच वाढला. इसवी सन 1857 साली मात्र नानासाहेब नावाचा बंडखोर उपटसुंब आपणास पेशवा म्हणू लागला होता. मग तो कोण होता हे त्यांचे आईबापांना माहीत. आम्ही त्या बाबतीत अगदीच अज्ञानी आहोत. पेशव्यांच्या वंशातील कोणीतरी एक स्त्री हयात होती, परंतु तीही परवा वारली व शेवटी अशा रीतीने छत्रपतींच्या वंशाच्या शापाने पेशव्यांचा निर्वंश होऊन अखेर जगात त्यांच्या पाठीमागे त्यांची अपकीर्तीच उरली आहे. प्रकरण 13 उपसंहार. आतापर्यंत आम्ही जे पेशव्यांचे व पेशवाईचे दृश्य चित्र वाचकांपुढे मांडले ते चित्र त्यांचे पूर्ण चित्र आहे असे मात्र कोणी समजू नये. अजूनही यापेक्षा हिडीस स्वरूपाच्या अशा अनेक अज्ञात गोष्टी असू शकतील. आम्ही पुराव्यानिशी शक्य तितकी पेशव्यांची माहिती करून देण्याचा प्रयत्न केला आहे. काही सुज्ञ वाचक म्हणतील की झाले ते गेले, आता कोळसा उगाळून फायदा काय हा प्रश्न बरोबर आहे. परंतु याबरोबरच विरुद्ध बाजूचा विचार केल्यास काही लोकांनी तरी आपली हिडीस कृत्य झाकून मराठ्यांच्या इब्रतीवर घाण उडविण्याचा प्रयत्न का करावा. काही टवाळांचे हे चाळे चालू आहेत. म्हणूनच आम्हाला निरुपायास्तव आत्मरक्षणासाठी व ऐतिहासिक सत्याच्या इब्रतीसाठी लेखणी हाती धरावी लागत आहे. आम्ही दिलेले पुरावे व आम्ही चालविलेला बिनतोड तर्क खोटा ठरविण्याची कोणाचीही प्रज्ञा नाही. सदर पुस्तकात आम्ही कमीत कमी 3 हिस्से पुरावे दिले असून एक हिस्सा आमचे स्वतःचे तर्क व मत आहे. या दृष्टीनेच आमचे पुस्तक ऐतिहासिक सत्याची मूर्तिमंत साक्ष आहे. असो, चितपावनांची उत्पत्ती अगदी कनिष्ठ ठरते. अर्थात त्याच जातीचे पेशवे पर्यायाने कनिष्ठ शूद्र ठरतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या अंगानीतील एकंदर चिकटगुंडा नजरेसमोर घेतला व मराठ्यांनी पेशव्यांच्या इच्छेनुसार ठेवलेल्या शरीर संबंधांचा विचार केला की पेशव्यातील चितपावनत्वही हीनकस ठरत असून मराठ्यांचे दासीपुत्र हाच त्यांचा कस ठरतो व त्यांच्या एकंदर वर्तनाकडे, आचरणाकडे व गुणावगुणांकडे पाहिले म्हणजे दासीपुत्रांना शोभेल असेच त्यांनी केले असे सिद्ध होते. पेशवाईचा इतिहास व पेशव्यांची चरित्रे म्हणजे स्वराज्याला व हिंदू समाजाला उभ्या जाळणाऱ्या ज्वाला आहेत. ज्वालांचा चटका प्रत्येक हिंदू जीवाला, महाराष्ट्राला, हिंदू धर्माला व महाराष्ट्राला डागण्यात देत आहेत. यासाठीच हा सर्चलाईट पेशवे व पेशवाईवर पाडून त्यांची हिडीस चित्रे जगाला दाखविण्याचे कटू कर्तव्य हाती घेतले आहे. या सर्चलाईटच्या दिव्य प्रकाशाने पेशवाई पिशाच्चे पटापट माना न टाकत म्हणजे डोळे पांढरे न होत म्हणजेच मिळवली. असो, ही आम्ही चालविलेली प्रार्थना करून मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे हे सत्यकथन थांबवितो.